ही आपल्या देवाची आळंदीमधली इंद्रायणी नदी आहे. असं कधीच होत नाही वारकरी एवढे येऊन देवाच्या म्हणजे जवळ असून सुद्धा त्यांना देवाचं दर्शन घेता येत नाहीये. आम्ही आज गाडी घेऊनच निघालो होतो, पण चरोलीच्या थोडंसं पुढं गेलं की पहिल्याच चौकामध्ये बॅरिगेट लावलेले आहेत, त्यामुळं पुढं काही जाता येत नाही. त्यामुळे आम्ही गाडी अलीकडेच लावली. खूप सारे लांबून लांबून वारकरी येतात पण त्यांना काही देवाचं दर्शन घेता येत नाहीये. त्यांना पांडुरंगाला त्यांच्या भेटता येत नाहीये. ॲक्च्युली आम्ही आलोय आळंदीमध्ये आणि खूप सारा पाऊस आता उघडलाय. आणि हे बघा खूप म्हणजे असे वारकरी आहेत इथं, सगळे वारकऱ्यांनी असं भरलेलं आहे. इकडे एक बॅरिगेट लावलंय, पण त्याच्या काही समोर म्हणजे असं पुढं गाडी घेऊन येऊन नाही देत, त्यामुळे आम्ही गाडी तिकडेच लावली. आता आम्ही चाललोय. आता या पाण्यावरून समजलंच असेल किती पाऊस पडलाय, पण याच्यापेक्षाही खूप जास्त पटीने पाऊस पडलेला आहे इथं. इंद्रायणी मातेला बघून तर तुम्हाला खरंच समजलं असेल, पण आज इंद्रायणी मातेचं पाणी थोडंसं कमी झालेलं आहे. आता मंदिराकडे जाताना ह्या एका चौकामध्ये बॅरिगेट लावलेले आहेत. इथं कुठल्याही प्रकारच्या टू व्हीलर किंवा फोर व्हीलर म्हणजे आणून देत नाहीयेत. तिकडंच पाठीच अडवतात सगळे. जे पायी चालत येतात त्यांनाच फक्त येऊन देतात. वारकरी पण खूप सारे आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरती म्हणजे देवाला भेटता येत नाही, तरी पण त्यांच्या चेहऱ्यावरती कुठलीच निराशा नाही आहे. सगळी खूप जास्त आनंदात आहे, कारण त्यांना माहिती आहे पांडुरंग त्यांना काय नाराज नाही करणार. त्यांना नक्की भेटता येणार पांडुरंगाला, म्हणजे हे सगळ्या वारकऱ्यांना माहिती आहे. त्यामुळे सगळे एकदम खुश आहेत. सगळ्या वारकऱ्यांनी अशा पुलाच्या अलीकडेच गाड्या सगळ्या एकापाठी एक उभ्या केल्या. ते इथून थोडंसं पुढं गेल्यावरती इंद्रायणी नदी आहे. तर आता मी तुम्हाला इंद्रायणी मातेच्या काठावरचं म्हणजे दृश्य दाखवते. कसं आहे, किती पाणी आहे. जसा काल पाऊस होता तसा आज नाही आहे, त्यामुळं पाण्याची पातळी थोडीशी एकदम किंचित कमी झाली आहे. जे पुलावरतून ह्या पुलावरतून पाणी वाहत होतं, तर ते पुलाच्या खालनं पाणी व्हायला सुरुवात झाली आहे. पण पाण्याचा वेग काही कमी नाही आहे. प्रशासन पण तुमच्या सेफ्टीसाठी तिथेच उभं आहे. ह्या पुलावरून थेट मंदिरापाशी जाता येतं, पण आता पूलच बंद असल्यामुळे म्हणजे तिथे बॅरिगेट लावलेत, त्यामुळे कुणालाच पलीकडे जाता येत नाही आहे. त्या साईडने पण खूप जास्ती गर्दी आहे. हे बघा नदीच्या ह्या साईडचं दृश्य, म्हणजे इथं पण सगळेच लोक वाट बघतात केव्हा पाणी कमी होते, केव्हा लोकांना जाऊन देतात. इथं पण ह्या साईडने पण खूप जास्ती गर्दी आहे. सगळे इंद्रायणी नदीला बघतात कधी शांत होतीये. तिकडे नदीचं एवढं सगळं पाणी वाहते आणि बाळाला ह्या आंघोळ करायची होती त्या पाण्यामध्ये. ऐका तुम्ही, आंघोळ करायची आहे का तुला? पाण्यात आंघोळ करायची आहे, आंघोळ करायची. म्हटलं आता तिकडं काही जाता यायचं नाही म्हणून लांबूनच दर्शन घेतलं देवाचं. म्हटलं आता चला, म्हटलं जरा वारकरी बाबांशी बोलावं. आता वारकरी बाबा काय सांगतात ते ऐका. 18 वर्षाच्या वयापासून वारी करतो मी आजपर्यंत. इथून पुढं काय असेल ते. कुठून आले बाबा तुम्ही? मावळमधून आलो. मावळ. कसे येतात म्हणजे दिंडी सोबतच आले ना? नाही ना, एसटी नाही यायचं, एसटी नाही. म्हणजे एकटेच आले तुम्ही तिकडच्या भागातून? नाही ना, आमची धर्मशाळा आहे. मग तुम्ही इकडे आल्यावरती राहता वगैरे तिथे धर्मशाळेत राहता का? हा हा. तुमचा अनुभव कसा असतो बाबा मग दिंडीचा? दिंडीचा काय अनुभव होता? दिंडीचं चालायचं, पायी चालत जातात. पायी चालतं. मी गेलोच नाही कधी. तुम्हाला काय सांगायचं रे, आगाव सांगायचं. मी गेलोच नाही कधी. आज पहिल्यांदा म्हणजे पहिलेच आहे का आता? नाही ना, मी महिन्याची वारी करतो, पण येऊन जाऊन हा हा आज त्याच वारीला येतात. हा आमची मी नाही कायमस्वरूपी माझी हा. पंढरपूर महिन्यामध्ये आळंदी महिन्यावर म्हणजे महिन्याची वारी करतो. पर जाऊन येऊन एसटी नाही जायचे. हा हा. पाहिजे पायाला आता काय मग पाहिजे. इथं कोणत्या धर्मशाळेत राहता? मावळ धर्मशाळा. मावळमध्ये. बाबांना भेटल्यानंतर आम्ही खूप प्रेमळ अशा मावशींना भेटलो. खूप जास्ती प्रेमळ होत्या. आम्ही त्यांच्याशी खूप जास्ती गप्पा मारल्या. आता त्या तुम्ही नक्की ऐका, खूपच गोड आहेत त्या. तुम्ही आता सांगा का तुम्ही म्हणजे कुठून आले? आणि जय हरी माऊली. आम्ही धाराशिव जिल्ह्यातून आलो. दुसरी वारी आहे माझी. किती म्हणजे तुम्ही चालत आले, कसे आले, किती दिवस लागले तुम्हाला? चलत नाही यायला, आम्ही गाडीनं आला. आज 3 दिवस झाले गाडी. 3 दिवस झाले. काल कुठे होते? देऊत होते ना? काल दिवत होतो. पावसामुळे तुम्हाला म्हणजे असं कसं त्रास होतोय काय? नाही नाही काय त्रास होतो. देवाची श्रद्धा. देवाचं नाव घेतलं. त्रास होत नाही कुठे. आसरा बघूनच बसतो आम्ही. आता वारीचा अनुभव कसा असतो तुमचा? लय आनंद असतो, लय आनंद. छान असते. आता इथं आज मुक्काम करायचं आळंदीत, उद्या बालाजीला. आणि देवाचं मग तिकडं आतमध्ये कधी जाणार? आतमध्ये जाणार की सोल्ल्यावर. सोल्ल्यावर जाणार आतमध्ये.
आता हे पावसामुळे यांनी बंद केलंय ना. आतमध्ये सोडून संध्याकाळ दर्शन करून आता इथून वारी उद्या निघणार. इथून दुपारी उद्या 4 वाजता निघणार. तुम्ही पण आजींसोबतच आले का बाबा? हा आम्ही सगळेच तिसरी वारी आहे तुमची? त्यांची त्यांनी लई दिवस आलेले आहे. हा ना. ती आजी लई दिवस आलेली आहे ग. काम सोडून आले काम आणि श्रीवारी माझ्या तर घरी कोणच नाही. हा वारीतले भारी वाटते ग. छान छान वाटते. यायचंय तुम्हाला? येऊ 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 काम सोडून आले. काम सोडून. सोडून आला माय. काय करायचं कामानं धंद्यानं ग देव देव करणं नाही तर नाही केलं पाहिजे देव देव. थोडे दिवस सगळ्या तुम्हाला देव नको देव का? पाहिजे ना. काय कामानं धंद्यानं का करायचं? काम सरत नाही. काम सरत नाही. काय नाही. पण ह्या वयात मग तुम्हाला एवढं चालणं झेपतं का असं पाण्या पावसाचं? चालतं ना? काहीच त्रास नाही. काहीच त्रास नाही. देवाचं नाव घेतलं का सगळं नीट. किती मोठी होती तरी पोरं नाही का म्हणजे आई लेकरांसाठी आई बाप तोपर्यंत जरी झटतात तोपर्यंत त्यांचं लेकरांसाठी चालतंय. मोठमोठे येते पोट लेकरं माझे. मला 8 नाती आहे त्या. 8 नाती? 8 हा. एका मुलीला 5 आहे त्या, एका मुलीला 3 आहे त्या. वय काय तुमचं? माझी 65 आहे. बापरे 65 वय तुमचं? 65 वय? एव्हरग्रीन आजी आहेत. 65 वय? मला वाटलं माझ्या मम्मी एवढे आहेत तुम्ही. नाही थोरल्या मुलाच माझं 30 वय आहे. हा हा मुलीचं 32-33 आहे. थोरल्या तुमचं वय काय बाबा? माझं 70 आहे. एकीचं 27 वर्ष आहे. माझं 70 आहे. या वयात तुम्ही एवढं चालताय म्हणजे. ह्या वयात आम्ही असं उठायचं पण नाही. थोरल्या मुलाचं 30, हम्म. दुसऱ्या नंबरच्या मुलीचं 27. त्या काळात एवढे काम करून पण एवढ्या तुम्ही दिसतायत. वय दिसून येत नाही तुमचं एवढं. 40-45 वयाच्या वाटता. आमच्याकडे काम कोणीच केलं नाही बाई. डोक्यावर हिरी टाकला आम्ही तळे टाकला. आता निघाले ते JCB ही ते ह्या 72 बाईचं टकलं पडले काम करून डोक्याला. विहिरी पाणी ज्ञानेश्वरी माऊली हरी माऊली. जय हरी. असं नोकर लागू द्या. तुम्ही सुखाने वारी करा, सुखाने घरी जा मस्त पैकी पावसात पाण्यात. काढ आमच्या दोघीची फोटो या. फोटो का? आता आपण दुसऱ्या मावशींशी सुद्धा बोलूया. ते आपण बघा काय म्हणतायत. सांगा बरं. वय माझं 65 वय आहे. मावशी तुमचं 60 आणि 65 वय. या वयात आम्ही चालू का वारी करू का? चला या वयात म्हणजे आता आमचं वय ना म्हणजे माझं वय आता 23 आहे. तर आमचं असं थोडंफार हे झालं का आता कसं तुम्ही कसे म्हणले वडापाव खाता तुम्ही हे खाता ते खाता त्यामुळे मग आम्हाला असं हे नाही होत ना तुमच्यासारखं असे मजबूत नाही आम्ही. भाकरी ज्वारीची चपाती भावना ठेवलं की होतं चालतं. देवावर सरदा ठेवलं होतं. एक पायावरलं माणूस चालतंय. हा तेवढं आहे. एक पाय असलेला माणूस चालतंय. कसं देवावर त्याची सरदा. देवावर सरदा उलटी त्याला देव नेतंय. ते देवावर सरदाच नाही लोक ताकद आहे अंगात काय करायचं सगळं होतंय. असं होतं. मावशी उमरगा तालुक्यातून आलेत ना. उमरगा तालुका संपूर्ण गाव आहे आमचं. तुम्ही सगळे किती जण सोबत आले? आम्ही 5 जण आहोत. 5 जण सोबत आले. म्हणजे हे एवढेच ना. आणि आता तुम्ही जेवण केलंय नाही केलं अजून? जेवण सकाळी नाश्ताही केला होती होता. हा म्हणजे तुम्ही काल देव मध्ये राहिले होते. देव मध्ये मुक्कामाला होतो दिंडीत होतो तिथं. मावशींचं वय एवढं असेल म्हणजे खूप जास्ती वय तरी सुद्धा लय असून टवटवीत आहेत त्या तरुण आहेत त्या तरी सुद्धा आज वारी करतात. हे मावशीला 1 वर्ष झाले ना मावशी वारी? नाही माझं 2रा वर्ष आहे. हा तुम्हाला 10 वर्ष वारी करतात ते. बापरे. आणि बाबा तुम्ही पण सांगा. माझी तिसरी वारी आहे. तिसरी वारी. बाबा तुम्ही? माझी 10 वर्ष. तुम्ही पण? बापरे. तुम्ही 24 वर्ष. 24? आमच्या आधीचे ते 24 वर्ष. तुमचं वय काय? माझे वय 60. 60 वय. म्हणजे तुम्ही लय आधीपासून वारी करताय. मीच आलो. शेजारी किती नाही? वारकऱ्यांना
आमच्या शेजारी तुम्हाला काढले म्हणजे एका जणाने एक मलाही काढले फक्त 10-15 जण येतील आमच्या गावचे. यावर्षी जरा पाऊस पडला. आता काय हडपसरला गाठते ती अजून पुण्यात येते ते 5-6. पुण्यातून येते. आम्ही इंद्रायणीच्या काठी उभे आहे पाण्यासाठी जाऊ देणं गेले ते सोडल्यावर दर्शन करून मग जात आहोत सोडल्यावर दर्शन करून माऊलींचं दर्शन घेऊनच माऊलीचं सगळे दर्शन वारकरी घेऊन इथं जाणार. सगळे वारकरी इथून जात आहोत चलत रामकृष्ण आहे. रामकृष्ण हरी. खूप भारी. मला म्हणजे असं तुमच्यापासून जाऊच नाही वाटत आहे. खरंच ना. वाटणी कपडे घेतात म्हणतात. हा. ती असं म्हणते आम्हाला चालवून का कुठे घेता? मला इथं घेतलं तुम्हाला चालवायचं नाही. तुमच्या इथं बसवते येऊ नक्की येऊ आम्ही. इथलं राजा. इकडे का आमची बी काढा. हा हे काय लगेच तुम्ही तिकडेच ना धाराशिवचे असा हात करा. रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी. बा सॉरी बापरे. परत एकदा म्हणा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी पोरा तर नंबर लागत नाही काय लागत थांबा थांबा बाबा आधी तुम्ही घातले का? थांबा सर गडबड. हा बाबा. रामकृष्ण हरी सगळ्यांना. काळजी घ्या. वारी करताय. रामकृष्ण हरी रामकृष्ण आहे. पिस्टल टाकलो का बाबांना इंस्टाग्राम माहिती हा 4 मोबाईल माहिती हा का पोरांकडे पोरांकडे. बाईकड हा 4 आहेत एक इथं आहे टाटा कंपनी त्या पोर सोडलं इथं टाटामध्ये टाटामध्ये. वा वा छान छान बाबा. हे तो मला पिस्टल टाका म्हणून इंस्टाग्रामला टाटामध्ये हा इथं असं. आता या मावशी बाबांबद्दल कायच बोलायचं. इतके सगळे प्रेमळ होते ना. खरंच जुन्या माणसांची तुलना कुणाशीच नाही होऊ शकत. खूपच प्रेमळ होते. म्हणजे त्यांच्यापासून निघू सुद्धा वाटत नव्हतं. इतके छान होते सगळे. बोलायला चुकले तर माफ करा. कर्नाटकचे हा कर्नाटक हुबळी धारवाड कर्नाटकची आहे. बाबा कर्नाटकचे आहेत. आणि किती वर्षापासून वारी करताय अरे तुम्ही? 40-45 वर्ष झाले. चला दोन इथं चाय चालू जावा. मन चला की चला बाबांना चहा प्यायचा आहे तर आम्ही आलोय. इथं खूप सारे सोडा वारकरी. नाही येणार. हा गाडी बंद सोडा नाही येणार. सोडून जावं लागतं. बाबांपासून पुढे निघालो तर इथं सगळ्या वारकऱ्यांसाठी ॲम्ब्युलन्सची सेवा होती. त्याच चौकामध्ये एक पोलीस मदत केंद्र पण आहे. तिथंच ते मगाचं जे बोलले तुम्हाला बॅरिगेट लावले ते त्याच चौकामध्ये पण म्हणजे त्याच चौकामध्ये लावले. आणि हा जो रोड दिसतोय तो तुम्हाला तो चाकणतर्फे येतोय. हा जो रस्ता आहे तो आळंदीच्या जुन्या घाटाकडे जातो. पण तिकडे पण खूप सारे वारकरी होते. खूप जास्ती गर्दी उद्या होणार आहे. पावसामुळे इथं वारकऱ्यांसाठी सुविधा पण आहेत. मोठासा असा त्यांनी टेंट म्हणू शकतो आपण, मोठासा तंबू तिथं उभारलेला आहे. तर त्याच्यामध्ये म्हणजे निवारा कक्ष आहे ते. पण त्या कक्षाबाहेर 2 गोष्टी मला अजिबात आवडल्या नाही. माऊलींचा फोटो लावला आहे, त्याच्या शेजारी अनावश्यक 2 फोटो लावले जे की काही गरज नसताना लावलेले आहेत. म्हणजे ते पटण्यासारखं नाहीच आहे मला तरी. बघा आता अजून एक पालखी आली आहे. अशा लांब लांबच्या गावावरून खूप साऱ्या पालख्या तिथे येतात. अशीच एक पालखी तर येते. आता तुम्ही पण कधी येत आहे आपल्या ज्ञानोबारायांचं दर्शन घेण्यासाठी. उद्या नक्कीच वारीबद्दल काहीतरी नवीन अपडेट देईल. तर नक्कीच उद्याचा पण ब्लॉग पहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.